रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। परखडवाना संस्कृतीचा साज, सत्याचा शोध, बुलंद आवाज। नमस्कार, आवाज टीव्हीच्या बातमीपत्रात मी मयुरी देशमुख आणि आपले सर्वांचे स्वागत। जाणून घेऊया दिवसभरातील काही ठळक घडामोडी। जयकुमार रावल यांच्या अनधिकृत बांधकामाचे पोस्टमॉर्टम करणार अनिल गोटे। अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या, भाजपाची मागणी। डॉक्टर राकेश जगताप व बीपीसीएलच्या रक्तदान शिबिरात 81 रक्तदात्यांचे योगदान। खऱ्या आदिवासींना न्याय द्या, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने निदर्शने। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला धुळ्यातून सर्वसमावेशक पाठिंबा। धुळ्यात शाळांची घंटा वाजली पण बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थीच फिरकले नाहीत। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे शहराचे आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात माजी आमदार अनिल गोटे यांनी स्पष्टीकरण देताना माजी मंत्री पर्यटन मंत्री दोंडेचे आमदार जयकुमार रावल यांच्यावरच उलट आरोप केले आहेत। रावल यांच्या रंगमहाल या फार्म हाऊसवर रात्री अपरात्री महिलांचे येणे जाणे असते, असा गंभीर आरोप अनिल गोटे यांनी केला। माजी आमदार अनिल गोटे यांच्यावर आमदार जयकुमार रावल यांच्या फार्म हाऊसवर जाऊन पाहणी केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे। माजी मंत्री जयकुमार रावल यांच्या दोंडेच्या ताकरखेडा येथील फार्म हाऊसमध्ये बेकायदेशीररित्या प्रवेश करून कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि धमकी दिल्याप्रकरणी माजी आमदार अनिल गोटे यांच्या विरोधात दोंडेच्या पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। त्याला प्रत्युत्तर देत अनिल गोटे यांनी सांगितले की खोटे गुन्हे दाखल करणे ही जयकुमार रावल यांची घाणेरडी सवय आहे आणि त्यांनी जे अनधिकृतपणे रंग महालचे बांधकाम केले आहे त्याची मी लवकरच पोस्टमॉर्टम करेल आणि माझ्यावर जो खोटा गुन्हा दाखल केला आहे त्यासाठी मी लवकरच माझे 1000 कार्यकर्ते घेऊन दोंडेच्या येथील पोलीस ठाण्यात हजर होणार आहे, अशी प्रतिक्रिया माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष अनिल गोटे यांनी केली। काय आता मला हळूहळू तिथली माहिती यायला लागलेली आहे। काय तिथे बऱ्याच अनोळखी महिला येतात त्या आणि तू संगीत ऐकलं की नाही, गाणं राय आता नका सोडू जाऊ ना रंगमहाल, काय काय किंवा नेहमीच राया तुमची घाई वगैरे वगैरे असं काय त्या प्रकारचे चालतात काय, असं मला कळालेलं आहे। आता मी त्याचा पोस्टमॉर्टम करणार आहे म्हणजे काय करणार आहे, तुमचा जो मुख्य प्रश्न आहे। मी आता रीतसर अर्ज करून म्हणजे अर्ज केलेलाच आहे मी, त्या संबंध जागेची कागदपत्र मागवली। काही कागदपत्र माझ्याकडे आधी आली आणि त्या नदीपात्रामध्ये जी ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन
रेड लाईन म्हणजे 25 वर्षात एकदा आलेला महापूर आणि ब्ल्यू लाईन म्हणजे 100 वर्षात एकदा आलेला महापूर. या दोघांच्या मधली जी जागा असते त्याला पूर रेषा म्हणतात. त्याच्यामध्ये बांधकाम करणं हा फौजदारी क्रिमिनल गुन्हा आहे. आणि मी स्वतः इंजिनियर असल्यामुळे माझ्या ते ताबडतोब लक्षात आलेलं आहे. आता त्याच्याबद्दल तर करतो मी काय पोस्टमॉर्टम करायचं ते आलं लक्षात. मी असं म्हणालो की मी 2-3 दिवसातच 1000 कार्यकर्त्यांसह दौंडाईच्या पोलीस स्टेशनला जाऊन काय सरेंडर होणार आहे. कारण पुन्हा ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत. मला या निवडणुकांमध्ये इकडे तिकडे फिरावं लागेल काय. त्याच्या आपण जाऊन सरेंडर होणार आधी काय म्हणून जाणार आहे मी. आणि मी आजची तारीख 14 आहे. 15 किंवा 16 तारखेला जाहीर करेल मी कधी जाईल ते काय. निश्चित जाणार आहे. धुळे जिल्ह्यात गेल्या 3 दिवसापासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. गेल्या 24 तासात पावसाने जिल्ह्यातील 4ही तालुक्यात हजेरी लावली असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या संदर्भात आज भारतीय जनता पक्षातर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत निदर्शने करण्यात आली. तसेच पिकांचे तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली. यावेळी धुळे जिल्हा परिषद कृषी सभापती रामकृष्ण खलाने यांनी सांगितले की धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी वादळी वाऱ्यांसह बेमोसमी पाऊस व ढगाळ वातावरणामुळे प्रचंड प्रमाणात पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव झाला असून शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने तात्काळ सर्व शेती पिकांचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी. तसेच धुळे जिल्ह्यातील बहुतांश लोकांचा व्यवसाय हा शेती असून त्यांचा जीवनमान हे शेतीवर अवलंबून आहे. गेल्या 3 ते 4 दिवसांपासून बेमोसमी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे आधीच संकटात सापडलेला बळीराजा आता शेती पिकांसह आरोग्याच्या समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात आली. गेल्या 4 दिवसापासून धुळे जिल्ह्यात अचानक हिवाळा असताना अवकाळी पाऊस झाला. त्याच्यामुळे विशेष करून चिंखेडा तालुक्यात व शिरपूर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पिकांचं नुकसान झालं आहे. त्या पिकांचा पंचनामा व्हावा व नुकसान भरपाई मिळावी म्हणून आज आम्ही भाजपाचे जिल्हाध्यक्ष नारायण पाटील, कामराज भाऊसाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी सो यांना निवेदन दिले व या चिंखेडा शिरपूर तालुक्यात त्वरित पंचनामे शासनाने करावे व यांना मदत द्यावी अशी विनंती आम्ही जिल्हाधिकारी सो यांना शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत विनंती केलेली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये जो काही अवकाळी पाऊस झालेला आहे त्या अवकाळी पावसामुळे रब्बी पिकाचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं. ज्वारी असेल, दादर असेल, भाजीपाला असेल किंवा फळबागमध्ये केळी असतील किंवा पपई असेल, या सर्व पिकांचं, कांदा असेल, या सर्व पिकांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. आणि या अवकाळी पावसामुळे बारीकसारखा हवा असल्यामुळे बरेचसे पिकं पडून गेले आणि आडवे पडल्यामुळे तेही एक मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे. या नुकसान जे काही झालं आहे त्या अवकाळी पावसामुळे झालेलं आहे, या वातावरणामुळे झालेलं आहे. तर शासनाने त्वरित पंचनामे करावे आणि शेतकरी या वर्षी कोविडच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडलेला आहे आणि पुन्हा अजून या अवकाळी पावसाच्या निमित्ताने पुन्हा अडचणीत आलेला आहे शेतकरी. आणि शेतकऱ्याला कुठंतरी मदत झाली पाहिजे, शेतकऱ्याला न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी हा जगाचा पोशिंदार आहे, याला न्याय मिळाला पाहिजे, मदत मिळाली पाहिजे शासन स्तरावरनं. म्हणून आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून
धुळे जिल्ह्याचे कलेक्टर साहेब यांना निवेदन दिलं आणि त्यांच्या मार्फत शासनाकडनं शेतकऱ्यांना भरपाई मिळावी, जे जे काही नुकसान झाले त्यांचे पंचनामे व्हावे, याच्यासाठी आज आम्ही भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व पदाधिकारी मिळून निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात अतिक्रमण ही एक जातीय समस्या बनत चालली आहे. ठिकठिकाणी अनधिकृत जमिनी बळकावून खासगी जागेवर अतिक्रमण करण्याचे प्रकार धुळ्यात घडण्याचे प्रकार घडत आहे. धुळे शहरात चाळीसगाव चौफुलीजवळ असलेल्या सामाजिक कार्यकर्ते फारुकुद्दीन लोहार यांच्या मालकीच्या जागेवर चक्क धुळे शहरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी अतिक्रमण केला असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते फारुकुद्दीन लोहार यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते फारुकुद्दीन लोहार यांच्या मालकीच्या जागेवर त्यांचे पत्र्याच्या शेडमध्ये गॅरेज सुरू आहे. मात्र पाटील नामक पोलीस कर्मचाऱ्यांनी रात्रीतून गॅरेज समोर जेसीबी लावून मोठा खड्डा केला. तसेच ही जागा माझ्या हद्दीत येते, ती लवकर खाली करून द्या, अन्यथा त्यांचे परिणाम वाईट होतील अशी धमकी देखील चाळीसगाव रोड येथील पोलीस कर्मचारी व त्यांच्या भावाने दिली असल्याची प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ते फारुकुद्दीन लोहार यांनी दिली. मैं फखरुद्दीन अहमद लोहार, ये मेरा कॉम्प्लेक्स है. आज 20 साल से मेरा ये कॉम्प्लेक्स है और यहाँ पे मनोज पाटिल करके जिसका एक खेत है, गट नंबर 84 नंबर है इसका, तो वो उनकी मोजनी हो गई है, सब हो गई है. उसके बाद में यहाँ ये जगह में उनका कोई लेना देना नहीं है, लेकिन उनका भाई हमेशा दारू पी के आके जान से मारने की धमकी देता है. मनोज ने मेरे को भी कई बार फ़ोन लगा के बोला है कि अगर तुम ये रास्ता जो है और तुम अंदर तक हमारे को जगह दो, अनधिकृत तरीके से जगह दो, नहीं तो हम तुम्हारे को यहाँ आने नहीं देंगे, तुम्हारे को जिंदा नहीं छोड़ेंगे. हम मेरे कॉम्प्लेक्स में ज़बरदस्ती उन्होंने ये खड्डा खोद दिया है और उसके बाद में आके हमारे मुश्ताक भाई को, वो मनोज पाटिल, वो चालीसगांव पुलिस स्टेशन में कांस्टेबल है वो, तो उसने आके यहाँ पे हमारे जो भाड़ेकरी है उनको डायरेक्ट बोला है कि अगर कल के दिन अगर वो पूरा और नहीं तोड़े तो मैं अपने हाथ से जीसीपी लगा के तोड़ दूंगा. यानी इतनी नंगी दादागिरी चालू है और मैं सिर्फ और सिर्फ ये बिना पे खामोश हूँ कि भाई कुछ भी मामला है तुम सरकारी मोजनी के लिए हमने भी डाला है प्रकरण, है ना. उसके बाद में मेरा जो है वो झाड़ तक के पूरा है, मैं चाहूँ तो ये रोड बंद कर सकता हूँ, लेकिन मैंने उनके लिए रोड चालू रखा था, खेत वालों के लिए. और इन्होंने अभी तक जो है हमेशा दादागिरी की भाषा की है, मतलब ये दादागिरी की भाषा करते हैं, तो इनके ऊपर कार्रवाई होना चाहिए. लेकिन इसके पहले भी एप्लीकेशन दिया, लेकिन कोई भी पुलिस डिपार्टमेंट तरफ से कोई पूछताछ भी नहीं करे अभी तक उन्होंने. तो ये क्या चल रहा है, मैं पुलिस डिपार्टमेंट से पूछना चाहता हूँ कि ऐसी नंगी दादागिरी करेंगे और अगर हमने इनके साथ में कुछ भी बहसमारी की है तो लोग बोलेंगे देखो यहाँ HM हो गया, और HM होने के बिना पे यहाँ पे माहौल ख़राब होने का डर है. इसके लिए मैं पुलिस डिपार्टमेंट का साथ लेना चाहता हूँ कि भाई आप लोग बैठ के ये इस चीज़ का फाइनल करें, निर्णय करें. तो वो कोई भी दखल देने के लिए तैयार नहीं है. इनके ऊपर भी FIR फाइल होना चाहिए, बस यही मैं बोलूँगा. राज्यात खरे आदिवासी हे शासकीय लाभापासून वंचित असून आदिवासींच्या नावे उपलेस लाभ घेत आहे. शासनाने याची गंभीर दखल घेत आदिवासींना वर्षानुवर्ष दारिद्र्याच्या खाईत लोटणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने करण्यात आली. आज जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत या मागणीकडे लक्ष वेधण्यात आले. आदिवासीच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेऊन योजना राबवल्या आहेत. मात्र ह्या योजना दऱ्याखोऱ्यातील व तळागाळातील आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनाने अनेक निर्णय घेऊन योजना राबवल्या आहेत. मात्र ह्या योजना दऱ्याखोऱ्यातील व तळागाळातील आदिवासींपर्यंत पोहोचल्याच नाही. परिणामी ते आजही दारिद्र्यात जीवन काठीत आहे. 6 जुलै 2017 रोजी सर्वोच्च न्यायालयाने गैर आदिवासींचा शोध घेऊन दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झालीच नाही. राज्यातही 21 डिसेंबर 2019 रोजी अधिसंख्येच्या नावाने व 27 नोव्हेंबर 2020 रोजी सेवा संरक्षण देण्यासाठी काढलेले आदेश खऱ्या आदिवासींवर अन्याय करणारे असून ते रद्द करावेत. आदिवासी मुलांसाठी सुरू केलेली BBT योजना तसेच प्राध्यापक पद भरतीतील 13 पॉइंट रोस्टरचा आदेश रद्द करावा. व्याघ्र प्रकल्पाच्या नावाखाली स्थलांतरित आदिवासींचा हक्क हिरावला जाऊ नये. उच्च शिक्षणात आरक्षण देताना जात वैधता प्रमाणपत्र अनिवार्य करावे. जातीचा दाखला मिळण्याकरिता 1950 च्या अगोदरचा पुरावाच ग्राह्य धरावा. याबद्दल तब्बल 27 मागण्यांचे निवेदन प्रशासनाला देण्यात आले. निवेदन दिल्यानंतर निदर्शने करण्यात आली. आदिवासी बचाव अभियानाचे जिल्हाध्यक्ष तानाजी बहिराम,
तालुका अध्यक्ष अंकुश भील, तालुका प्रमुख राजधर आहिरे, उपाध्यक्ष विष्णू ठाकरे, कार्याध्यक्ष जयराम मोरे, भटू सोनवणे, संजय सोनवणे आदींसह पदाधिकारी सदस्य उपस्थित होते. रोहिदास गायकवाड, ऑल इंडिया आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हा अध्यक्ष. आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये ऑल इंडिया एम्प्लॉईज मार्फत राज्यस्तरावर माननीय कलेक्टर साहेबांना निवेदन दिलं जात आहे. तर आमच्या या आदिवासी एम्प्लॉईज फेडरेशन मार्फत केंद्रीय समितीच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्याचे एम्प्लॉईज फेडरेशनच्या मार्गदर्शनानुसार आज माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही जिल्ह्याच्या फेडरेशनच्या वतीने इतर आदिवासी सामाजिक संस्थेच्या वतीने या ठिकाणी सर्व पदाधिकारी माननीय जिल्हाधिकारी साहेब यांना आमच्या समाजाच्या नोकर भरती संबंधी असतील, नंतर आपलं समाजासाठी असतील अशा विविध मागण्यासंबंधी निवेदन देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत. तर आमच्या सर्व म्हणजे मागण्या या ठिकाणी अशा आहेत की विविध डिपार्टमेंट आहेत, कार्यालय आहेत, त्या ठिकाणी बोगस जे कर्मचारी नियुक्ती केलेली आहे आणि ते आमच्या समाजासाठी म्हणजे एक घातक आहे, तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी असं या ठिकाणी सर्वात पहिली एक मागणी आहे. त्यानंतर जात पडताळणी कार्यालय आमच्या धुळे जिल्ह्याच्या म्हणजे जिल्ह्याच्या ठिकाणी या ठिकाणी सुरू करण्यात यावे. त्यानंतर नामांकित शाळा आहेत त्या जे आपलं प्रकल्पामार्फत चालवल्या जातात त्यास म्हणजे स्वतः प्रकल्प कार्यालयाकडनं चालवल्या जाण्यात यावं, त्या खाजगी संस्थेकडे देऊ नये. त्यानंतर जे कोरोना काळामध्ये लॉकडाऊनमध्ये जे खावटी कर्ज देण्याचं शासनाचं चाललेलं होतं ते अद्यापपर्यंत त्याची कारवाई चालू आहे, पण त्या ठिकाणी शासनाचे गट आहे की 2,000 रुपयाचं किट आणि 2,000 रुपये रोख रक्कम, तसं न करता पूर्ण जे आर्थिक आहे ते लाभार्थ्याला म्हणजे त्याच्या खात्यावर वैयक्तिक 4,000 रुपये देण्यात यावं ही एक मागणी आहे. त्यानंतर जे सर्वोच्च न्यायालयामध्ये आमचे आदिवासी समाजाचे नोकरदार वर्ग असतील, नंतर समाज बांधवांच्या नोकरी संबंधी असतील, असे बरेचसे प्रकरण पेंडिंग आहेत, तर त्यांचं लवकरात लवकर निवाडा करण्यात यावं आणि समाजाला न्याय मिळवून द्यावं. नवीन कृषी कायद्याच्या विरोधात दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला धुळ्यातून सर्वसमावेशक पाठिंबा जाहीर करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनावर त्वरित तोडगा काढण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात करण्यात आली. केंद्र सरकारने शेतकरी हितविरोधी 3 काळे कायदे केले असून ते त्वरित मागे घ्यावेत. शेतकऱ्यांच्या दिल्लीतील आंदोलनामुळे उत्तर भारतातील दळणवळणाचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. याचा फटका खानदेशातील कांदा, केळी व बोरे उत्पादन शेतकऱ्यांना बसतो आहे. वाहतुकीअभावी त्यांचा माल बाजारपेठेत पोहोचत नसल्याने त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत आहे. त्यामुळे दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तातडीने मार्ग काढावा. जिल्हा प्रशासनाला निवेदन देऊन जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करण्यात आली आहे. यावेळी प्रकाश चव्हाण, एमजी धिवरे, एसयू तायडे, भालचंद्र पाटोळे, महारूप पाटील, विनोद सोनवणे, राजेश कुलकर्णी, मुकुंद कोळवले आदी उपस्थित होते. शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 कायदे तयार करून या देशामधले भांडवलदार जे लोक आहेत त्यांना एक प्रकारचे अधिकार दिले की ही शेतजमिनीची जे उत्पन्न येईल ते तुम्ही खरेदी करून टाका, आणि त्याच्यामुळे एक जो शेतकरी आहे तो मार्केट कमिटीमध्ये माल विकू शकत नाही आणि मग त्याला अशा प्रकारच्या अडचणीमध्ये आणून एक प्रकारे त्यांची अडचण तयार केलेली आहे. आणि म्हणून हा जो कायदा आहे, 3 कायदे जे आहेत ते ताबडतोब रद्द झाले पाहिजे. याच्यासाठी देशातील प्रत्येक शेतकरी आणि जवळजवळ 20 दिवस झाले आता आंदोलन करतायत आणि तिथं बसलेत ते लोक, त्यांना सपोर्ट करण्यासाठी आम्ही सगळ्या लोकांनी ठरवलं की संपूर्ण महाराष्ट्र देखील आम्ही जागृत करू आणि शेतकऱ्याच्या बाजूने उभं करू. त्याच्यासाठी धुळे शहरामधून आपण, धुळे जिल्ह्यामधून आपण हे आंदोलन करतो आहोत आणि लोकांचा देखील पाठिंबा आहे आणि शेतकऱ्यांची देखील ताकद आपण वाढवतो आहोत. त्याच्यासाठी आम्ही एकत्र जमलेलो आहोत. शासन आणि स्थानिक प्रशासनाच्या आदेशानुसार आज धुळ्यात शाळांची घंटा वाजली, पण बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थीच फिरकले नाही. घंटा वाजली पण शाळा ओस अशी स्थिती शहरात दिसून आली. शहरातील अनेक शाळांमध्ये बोटावर मोजण्या इतपत विद्यार्थी आले होते. सकाळच्या सत्रात तर शाळा केवळ नावाला भरल्या अशी स्थिती होती. शहरातील जिजामाता कन्या विद्यालयाच्या 11वी-12वीच्या वर्गात अवघे 10 विद्यार्थी उपस्थित होते. दुपारच्या सत्रात भरणाऱ्या देवपुरातील महाराणा प्रताप हायस्कूलमध्ये केवळ 10 ते 12 विद्यार्थीच आले होते.
एकूण विद्यार्थी संख्येपैकी खूपच थोड्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी आम्हाला संमतीपत्र दिले असल्याचे शाळा प्रशासनाने सांगितले। या शाळेत कोरोनाचे नियम पाळत सोशल डिस्टन्सिंग ठेवत विद्यार्थ्यांचे तापमान मोजण्यात आले, तसेच ऑक्सिमीटरने ऑक्सिजन पातळी देखील मोजण्यात आली। जय हिंद हायस्कूलमध्ये देखील यापेक्षा वेगळी स्थिती नव्हती। 2400हून अधिक विद्यार्थी संख्या 9वी ते 12वीच्या वर्गात असून 600 विद्यार्थ्यांकडून संमतीपत्र मिळाले असल्याची मुख्याध्यापिकेने सांगितले। आज शाळेचा पहिला दिवस असताना केवळ 25 ते 30 विद्यार्थी शाळा भरण्याची वेळ निघून गेल्यानंतर म्हणजेच 12-10 मिनिटांपर्यंत शाळेत पोहोचलेच होते। या विद्यार्थ्यांचे थर्मल स्कॅनिंग करण्यात येत होते। कॉलेजमध्ये पहिल्यांदाच पाय ठेवणाऱ्या विद्यार्थ्यांचा उत्साह मात्र वाखाणण्याजोगा दिसून आला। हा अपवाद वगळता बहुसंख्य शाळात शुकशुकाट होता। भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड धुळे मनमाड टेरिटरीचे डॉक्टर राकेश दिलीप जगताप व मित्र परिवारातर्फे काल दिनांक 13 डिसेंबर रोजी भारत पेट्रोलियमच्या अवदान शिबिरातील पंपावर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते। हे रक्तदान शिबिरात 81 रक्तदात्यांनी रक्तदान केले असून शहरातील जीवनज्योती ब्लड बँक आणि हिरे महाविद्यालय येथील ब्लड बँकेला हा जमा झालेला रक्तसाठा जमा करण्यात आला आहे। याबद्दल दीप रक्त सेवा ग्रुपने डॉक्टर राकेश जगताप यांचा सन्मान करण्यात आला। या संदर्भात अधिक वृत्त असे की कोविड सारख्या महामारीत राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने समाजाचे आपणही काही देणे लागतो। एक खारीचा वाटा म्हणून भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड धुळे मनमाड टेरिटरीचे डॉक्टर राकेश दिलीप जगताप व मित्र परिवारातर्फे रक्तदान शिबिर घेण्यात आले। या रक्तदान शिबिरासाठी दीप रक्त सेवा ग्रुपचे केडी शर्मा, योगेश विभूते, राहुल शेठ जगताप, हनेश गलानी, केतन शेठ जगताप, हेमंत कुलकर्णी, रूपक बडगुजर, अशोक गवळी, मच्छिंद्र विधाते, ज्योतिलाल राठोड, विशाल ढोरे, नंदकिशोर गवळी, ज्ञानेश्वर सोनवणे, गोपाल बडगुजर, समर लोंढे यांच्यासह जीवनज्योती ब्लड बँक व हिरे महाविद्यालय यांचे सहकार्य लाभले। आज भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड मनमाड धुळे डीलर्स व डॉक्टर राकेश जगताप व दीप रक्त सेवा ग्रुपचे केडी शर्मा यांच्या ग्रुपतर्फे आम्ही BP अवदान पेट्रोल पंप इथे धुळे शहरासाठी आपलं काहीतरी कर्तव्य देण व लागतं या नात्याने सामाजिक बांधिलकी जपून रक्तदान शिबिराचा या ठिकाणी कार्यक्रम आयोजन केलेला आहे। यासाठी आमच्या सर्व पेट्रोल पंपातील डीलर्स, कर्मचारी, स्टाफ, टँकर ड्रायव्हर्स व मित्र परिवार या सर्व लोकांचं आज आम्हाला इथे योगदान भेटलेलं आहे आणि आम्ही ह्या कार्यक्रम पहिल्यांदाच या ठिकाणी घेतला असतं। आम्हाला याच्यातून नवीन ऊर्जा, नवीन प्रेरणा प्रेरित झालेली आहे व आम्ही हा कार्यक्रम दर 6 महिन्याला भारत पेट्रोलियमच्या मार्गदर्शनाखाली दर 6 महिन्याला आम्ही आता कार्यक्रम घ्यायचं ठरवलेलं आहे आणि धुळे शहराला आपलं कर्तव्य काहीतरी देणं आहे म्हणून या भान ठेवून आम्ही कार्यक्रम दरवर्षी 6 महिन्यातून 2दा घेणार आहोत। हां, धुळे शहरामध्ये ज्या परिस्थितीने किंवा महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने आपल्याकडे रक्ताचा तुटवडा होत आहे, वारंवार रक्ताची मागणी होत आहे, तर त्या संदर्भाला लक्ष धरून धुळे शहरात जास्तीत जास्त रक्तपुरवठा करून देण्याच्या हेतूने आम्ही 100 बॉटलचं टार्गेट ठेवलेलं आहे। निश्चितच तो आकडा 100 ते 150च्या आत जाणार ही आम्हाला अपेक्षा आहे। आतापर्यंत आम्ही 30 बॉटलच्या पर्यंत गेलो आहोत, अजून पूर्ण दिवस जाण्याचा बाकी आहे। तर जेवढे दाते आहेत, रक्त डोनर आहेत, त्याचे सर्वांचे आम्ही सर्व ग्रुपतर्फे आभार मानतो। जिल्हा पोलीस दलाच्या मागे लावलेले भ्रष्टाचाराचे भूत काही केल्याखाली उतरण्याचे नाव घेईना। 2 दिवसापूर्वी संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील लाचखोर पोलीस नाईक ACBच्या जाळ्यात अडकल्याची चर्चा अजूनही सुरू असतानाच त्यांचे लोण आता अकोले पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचले आहे। या पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला संतोष वाघ हा लाचखोर पोलीस नाईक आज नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला। त्याला पैशांसह ताब्यात घेण्यात आले असून
एलसीबीचे पथक त्याची कसून चौकशी करीत आहे। या वृत्ताने जिल्हा पोलीस दलात पुन्हा एकदा खळबळ उडाली। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील नवलेवाडी येथील एका शेतकऱ्याचा जमिनीबाबत परस्परांशी वाद सुरू होता। तो वाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचल्यानंतर त्यातून झटपट मार्ग निघावा यासाठी प्रयत्नात असलेल्या त्या शेतकऱ्यांची निकड पाहून संबंधित लाचखोर पोलीस नाईक संतोष वाघ यांनी त्यांच्याकडे पैशाची मागणी केली। ठरल्याप्रमाणे आज रोजी पैसे देण्याचेही निश्चित झाले। त्या दरम्यान संबंधित शेतकऱ्यांनी नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती। त्यानुसार नाशिकच्या पथकाने आज दुपारच्या वेळी अकोले पोलीस ठाण्यात सापळा लावला। यावेळी संबंधित पोलीस कर्मचारी 10,000 रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडला गेला। नवले नाईकवाडी या 2 शेतकऱ्यांत वाद असल्याचे समजते। जयकुमार रावल यांच्या अनधिकृत बांधकामाचे पोस्टमार्टम करणार अनिल गोटे। अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची पंचनामे करून तात्काळ भरपाई द्या, भाजपाची मागणी। डॉक्टर राकेश जगताप व बीपीसीएलच्या रक्तदान शिबिरात 81 रक्तदात्यांचे योगदान। खऱ्या आदिवासींना न्याय द्या, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियानाच्या वतीने निदर्शने। दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला धुळ्यातून सर्वसमावेशक पाठिंबा। धुळ्यात शाळांची घंटा वाजली पण बहुसंख्य शाळांमध्ये विद्यार्थीच फिरकले नाहीत। याचबरोबर आवाज टीव्हीचे बातमीपत्र संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम, जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। आशा हमें है विश्वास है हर मुश्किल से विधाता निकालोगे तुम। जीवन तुमने दिया है संभालोगे तुम। सारे जहां की भलाई करें हम ना किसी की बुराई करें। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। इस दुनिया के दुखों से बचा लोगे तुम। रोजच्या ताज्या घडामोडींसाठी आवाज टीव्हीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।